आपण आतापर्यंत सूर्यापासून ते प्लुटोपर्यंत प्रत्येक ग्रहाची थोडीफार खगोलशास्त्रीय आणि थोडीफार फलज्योतिषशास्त्रीय माहिती पाहिली. ह्या दोन्ही माहिती एकाच वेळी सांगितल्यामुळं किंवा त्यांचा आपण विचार केल्यामुळं आपलं बोलण्याचा वेळ साधारण तासाच्या आसपास झाला. बऱ्याच वेळेला हे कंटाळवाणं पण वाटतंय ऐकणाऱ्याला, तेवढा वेळ नसतोय. आता इथून जे आपण काही चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत, ती थोड्या वेळासाठी म्हणून बोलायचं आहे. मग ग्रहांची फलित कशी असतात, कशी मिळतात हे समजण्यासाठी आपल्याला कुंडली म्हणजे काय याची अगदी थोडक्यात ओळख करून घ्यायची आहे. एखादी व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्मकाळची आकाशस्थ ग्रहांची जी स्थिती आहे ती स्थिती आपण कागदावर मांडतो आणि त्याला कुंडली म्हणायचं. जन्म केव्हाही होऊ शकतो, दिवसा, रात्री, दुपारी, पहाटे, त्या त्या जन्मवेळेनुसार, जन्म तारखेनुसार आणि जन्म ठिकाणानुसार कुंडली बदलते. जन्म ठिकाणानुसार म्हणजे कसं, तर ज्या गावामध्ये, ज्या ठिकाणी जन्म झाला त्या स्थळाचे अक्षांश आणि रेखांश याच्या माहितीसाठी म्हणून आपण जन्म ठिकाण किंवा त्याची जन्म ठिकाणाचा विचार करावा लागणार आहे. कारण मुख्यत्वे करून कुंडली जी आहे ठरते ती जन्मवेळेला पूर्व क्षितिजावर जी रास उदित असते त्या राशीला जन्मलग्न असं म्हणायचं. आणि हे जन्मलग्न ठरवताना अक्षांश रेखांशाची नितांत आवश्यकता असते. कारण अक्षांश रेखांशावरून सूर्याची नेमकी स्थिती आपल्याला काढता येते. त्या कुंडलीला इथे आपण चित्र काढल्याप्रमाणे 12 घर आहेत. थोडक्यात ही निर्यन पद्धतीची कुंडली आहे. सायन पद्धतीमध्ये कुंडली मांडण्याची वेगळीच पद्धत आहे. त्यानंतर दाक्षिणात्य प्रदेशात, दक्षिण भारतात कुंडली मांडण्याची वेगळीच पद्धत आहे. ही जी आपण आता मांडलेली आहे त्याला निर्यन पद्धती असं म्हणायचं. म्हणजे चंद्रभ्रमणानुसार जी पद्धत स्वीकारली गेलेली आहे त्याला निर्यन पद्धती म्हणायचं. सूर्यभ्रमणानुसार जी पद्धत स्वीकारली गेली आहे तिला सायन पद्धत म्हणायचं. पद्धत कोणत्या असना, कुठल्याही पद्धतीनं कुंडली काढायची असो, ती काढत असताना जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण याची नितांत आवश्यकता असते.
आपल्या राशीचक्राचे म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणाऱ्या कक्षेचे जे 12 भाग केले त्या प्रत्येक भागाला राशी म्हणतो आणि त्या संपूर्ण 12 राशींच्या एका चक्राला राशीचक्र म्हणतात. प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्रे असतात. एकूण नक्षत्र 27 आणि एकूण राशी 12. म्हणून प्रत्येक नक्षत्रामध्ये प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्रे येतात. 12×24 आणि 12×3 24 आणि 3 27 असे 27 नक्षत्राचं वर्गीकरण केलंय. या कुंडलीमध्ये जसे 12 आकडे आपण काढलेले आहेत म्हणजे 27 नक्षत्रांचा अंतर्भाव आहे. एका हा चौकोन दिसतो त्याला स्थान किंवा भाव किंवा घर म्हणायचं. जिथं कुंडलीमध्ये एक आकडा काढलेला आहे आपल्या शेजारच्या कागदावर ते प्रथम स्थान, त्यानंतर 2 आकडा काढलाय ते द्वितीय स्थान, असं ओळीनं तृतीय स्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, षष्ठ स्थान, 7वे स्थान, 8वे स्थान, 9वे स्थान, 10वे स्थान, 11वे स्थान आणि 12वे स्थान अशी एकूण 12 स्थानं किंवा 12 भाव पण म्हणतात त्याला, किंवा सोप्या भाषेमध्ये 12 घर. समजा एखाद्याच्या कुंडलीमध्ये 9 आकड्यामध्ये शनी आहे. आकडा कारण ही स्थानं आपण अंकांनी दर्शवलेली आहेत 1 ते 12. 9 आकड्यांमध्ये आहे म्हणजे कुठे आहे तर या ठिकाणी शनी आहे. एखाद्या कुंडलीच्या 12व्या आकड्यामध्ये चंद्र आहे म्हणजे 12व्या घरामध्ये आहे, 12व्या स्थानामध्ये आहे किंवा 12व्या भावामध्ये आहे तर तो इथे असणार आहे चंद्र. म्हणजे कुंडली वाचत असताना आपण असं म्हणणार की या कुंडलीच्या 9व्या भावामध्ये शनी आहे आणि 12व्या भावामध्ये चंद्र आहे. आता प्रत्येक स्थानावरून काय काय पाहिलं जातं याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. कारण याच्या आधी चर्चा करताना आपण असं स्पष्ट केलंय की कुंडलीवरून बऱ्याच गोष्टींचा किंवा बहुतेक सर्व गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो. आता सर्व गोष्टी म्हणजे कोणत्या तर अगदी आपल्या जन्मापासून बालपण, शिक्षण, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यवसाय, त्या माणसाच्या आयुष्यात येणारा काही त्रासदायक काळ, वृद्धावस्था, अशा सगळ्या गोष्टींचा बोध आपल्याला कुंडलीवरून होतो. त्यासाठी कुठल्या स्थानावरून काय पाहिलं जातं हे आपण आधी नीट लक्षात घेऊया. फक्त आपण एकटेच नाहीये, आपल्याला भाऊ आहे, बहीण आहे, त्याही पूर्वी आपल्याला आई आहे, वडील आहे, मित्र आहे, बायको किंवा नवरा आहे, असे सगळे नातेवाईक आहेत. मामा, मावशी, आत्या, चुलता, बायकोचे भाऊ, बहिणीचे नवरा, आईची आई, आईचे वडील, हे सगळं.
बरेच लोक आपल्या अवतीभोवती नोकरदार आहेत, बरेच जण व्यावसायिक आहेत. तर ते कसे असतील, ही कुंडली ज्याची आहे ती व्यक्ती सुशिक्षित आहे किंवा नाही, असेल तर कुठल्या क्षेत्रातले असेल, नोकरी करते काय, व्यवसाय करतोय काय, व्यवसाय करत असेल तर कोणता करत असेल, त्याची शारीरिक मानसिक स्थिती कशी असेल, हे आपल्याला कुंडलीवरून लक्षात येते. आणि आपल्याकडं कुंडली पाहायला येणारे पण लोक बहुतेक अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात. आणि सगळ्यांचे प्रश्न एक तर व्यक्तिगत स्वरूपात किंवा त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या घटकांच्या स्वरूपामध्ये असतात. मी माझा सगळा पगार, माझी सगळी पेन्शन किंवा मला जे काही रोज पैसे मिळतात व्यवसायामध्ये, त्यातले 70% 80% फायदा माझा मी मुख्यमंत्री निधीला देणार आहे, पंतप्रधान निधीला देणार आहे, देऊ का नको असं विचारायला कोणी येत नाही. मी आजन्म अविवाहित राहणार आहे, लोकोपकार करणार आहे, संन्यास घेणार आहे, माझं सगळं आयुष्य लोकांसाठी मला खर्ची घालायचंय, असंही विचारायला कोणी येत नाही. एखादा प्रौढ माणूस आला तर तो स्वतःच्या मुलाबाळाविषयी, संततीविषयी, फार तो स्वतःच्या बायकोविषयी, भावाविषयी विचारेल, स्वतःच्या व्यवसायाविषयी, नोकरीविषयी विचारेल, आरोग्याविषयी विचारेल. 20-22 वर्षाची तरुण असतील, माझं शिक्षण असं चाललंय, माझं करिअर काय होईल, मी व्यवसाय करावा का नोकरी करावी असं विचारायला येतील. मग तो प्रश्न आपल्याला कुंडली बघून कसा सोडवावा किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं द्यावं हे माहीत असण्यासाठी म्हणून कुंडलीतल्या प्रत्येक स्थानावरून काय काय पाहिलं जातं याची आपण आधी थोडक्यात माहिती घ्यायची. पैकी मी मागे अनेक वेळेला उल्लेख केलाय की पहिल्या स्थानाला किंवा भावाला, भाव म्हणजे नॉट ब्रदर, पहिल्या भावाला, दुसऱ्या स्थानाला अजून काय काय म्हणताय किंवा त्याची दुसरी नावं कोणची हे पण आपण आता पाहणार आहोत. त्याच्याबरोबरच पहिल्यांदा एकदा का जन्मतारीख आणि जन्म वेळ, जन्म ठिकाण आपल्याला मिळालं की आपण लग्न काढतो, त्याला जन्म लग्न म्हणायचं. जन्म लग्न म्हणजेच पुन्हा पुन्हा तेच सांगतोय आपण, त्यावेळेला पूर्व क्षितिजावर कुठली राशी उदित होती त्याला जन्म लग्न म्हणायचं. राशी 12 आहे. आता इथं आपण माहितीसाठी म्हणून एक आकडा टाकलाय, निमेष. काही वेळेला इथं 4 येईल, कधी 9 येईल, कधी 5 येईल. मग इथं 5 आलं, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4 अशी 12 राशी पूर्ण होती. हे आकडे जे आहेत ते राशीचे निदर्शक आहेत. आता पहिल्या जन्मलग्नाला
प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये अजून वेगळी वेगळी नाव आहेत. पैकी कुणी बहुतेक सगळे लग्न म्हणतात, कुणी देह म्हणतात, देहस्थान, तनुस्थान, कुणी जन्मस्थान, जन्मस्थान म्हणजे जन्म ठिकाण नव्हे, कुणी जन्मस्थान सुद्धा म्हणतात, त्याचा अर्थ की जन्मलग्न. कुणी विलग्न म्हणतात. अंग, वपू, एक, शरीर, तनु, कल्प, उदय, आद्य, होरा, आत्मा, मूर्ती, कालय, शरीर, शरीर सुख आणि वर्तमान. एवढी पहिल्या घराची वेगवेगळी नाव आहेत. आपण फलज्योतिषाचा अभ्यास करत असताना प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये असे जर वेगवेगळे शब्द आले, कुणी ते पद्यात बसवलेलं असल्यानं पद्याच्या सोयीसाठी किंवा त्या व्यक्तीला वाटतं म्हणून त्यानं अशी वेगवेगळी नावं पहिल्या स्थानाला दिलेली आहेत. आता पहिल्या स्थानावर मी काय पाहायचं, तर त्याच्या आधी एक छोटा म्हणजे साधा विचार आपल्या मनात येईल. कुंडली सगळ्यात महत्वाचं स्थान कोणतं? हा प्रश्न येणं साहजिकच आहे. आपलं शरीर आहे, पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत, यात सर्वात महत्वाचा अवयव कोणता? याचं उत्तर जेवढं अवघड आहे सांगणं, तेवढंच कुंडलीतलं सगळ्यात महत्वाचं स्थान कोणतं हे सांगणं अवघड आहे, किंवा ते आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही की कुंडलीतलं पहिलं स्थान फार महत्वाचं आहे, 10वं स्थान फार महत्वाचं आहे. नाही, प्रत्येक स्थानाला त्याच्या गुणधर्माप्रमाणे तेवढीच किंमत आहे, तेवढंच महत्व आहे. आता या पहिल्या स्थानावरून म्हणजे इथल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये इथे एक आकडा म्हणजे मेष राशी असं नव्हे. कोणाच्या कुंडलीमध्ये 4 असेल, कोणाच्या कुंडलीमध्ये 9 असेल, 10 असेल, तर हे जे घर दिसते असं रौड आपण केलेला, त्याला पहिलं स्थान म्हणायचं किंवा पहिला भाव म्हणूया. त्या पहिल्या भावावरून व्यक्तीची प्रकृती, त्याचं एकूण आरोग्य, त्याच्या खाजगी बाबी, ज्याला आपण प्रायव्हेट मॅटर्स म्हणूया, आत्मा, त्याला पिंड कसा आहे ते तनुस्थानावरून कळतं आपल्याला. आता ते फलादेश पाहताना आपण शिकणार आहोत, पाहणार आहोत. पहिल्या स्थानामध्ये काय असल्यावर काय असतं, कुठला ग्रह असल्यावर कशी फळं मिळतात ते. म्हणून आत्मा सुद्धा पहिल्या स्थानावरून पाहिला जातो. मूर्ती, त्यानंतर व्यायाम, कारण पहिलं स्थान जर बलवान नसेल तर व्यक्ती व्यायाम करू शकणार नाही जास्त. शरीर कष्ट, औषधोपचार. आता हाच भाग कुंडलीच्या बाकीच्या भावावरून पाहिला जातो, तो त्या वेळेला आपल्याला त्याची आपण चर्चा करू. पण औषधोपचार, शरीर सौख्य, माणसाला शरीराचं सुख कसं मिळणार आहे, हयातीची काबड कष्टात जाणार आहे, थोडंसं स्वास्थ्य, बसून खाण्याचे काही दिवस त्याचे आहेत का, हे पहिल्या स्थानावरून कळतं. शरीर क्षमता कळते, त्याहीपेक्षा स्वतःची पात्रता त्या व्यक्तीची. फार मोठमोठ्या गप्पा मारत असेल आणि तनुस्थान जर दुर्बल असेल
म्हणजे लग्नस्थान, तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी वेगळ्याच कल्पना बांधाव्या लागतात. एकूण आयुष्याचं नियोजन, चारित्र्यावर परिणाम करणाऱ्या बाबी, तिथे कुठला ग्रह आहे त्याच्यावर अवलंबून असतात. नंतर आपण व्यवसाय करत असताना आपला जो भागीदार आहे किंवा ज्याच्याबरोबर आपण भांडण तंटाबखेडा करतो, म्हणजे भागीदाराची किंवा प्रतिस्पर्ध्याची बायको किंवा प्रतिस्पर्ध्याचा पती, हाही तनुस्थानावरून ओळखला जातो. संतती फार दूरचा प्रवास करेल का किंवा परदेश गमन करेल का हे पण पाहिलं जातं. वडिलांची आई आणि आईचे वडील, वडिलांची आई आणि आईचे वडील फार मोठं धाडस, त्यांचं स्वतःचं मस्तक, स्वतःचं अस्तित्व आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या अंगावर काही खाडाखोडा असतील तर त्याचा बोध आपल्याला पहिल्या घरावरून होतो. काही प्रमाणामध्ये आईचा उद्योग व्यवसाय हा एवढ्या बाबी आपल्याला पहिल्या स्थानावरून पाहता येतात. आता आपण हे जे विधान केलं, भागीदार किंवा प्रतिस्पर्धी याची बायको किंवा नवरा हे तनुस्थानावर पाहता येतं, किंवा वडिलांची आई आणि आईचे वडील. आता एक तर्कशास्त्राला धरून आहे. अगदी स्पष्ट म्हणलं तर तनुस्थानावरनं व्यक्तीची एकूण शारीरिक क्षमता, त्याचा स्वभाव, त्याची प्रवृत्ती धाडशी आहे किंवा कसा आहे, तमोगुणी आहे का रजोगुणी आहे, सत्वगुणी, एवढं निश्चित करू शकतं. परंतु भागीदाराची किंवा प्रतिस्पर्ध्याची बायको किंवा नवरा, आईचे वडील किंवा वडिलांची आई, ह्या तर्काच्या बाबी येतात. कसं एक लक्षात घ्या, हे कुंडलीचं चौथं स्थान, म्हणजे आईचं स्थान, आणि कोणाच्याही कुंडलीवरून 10वं स्थान म्हणजे त्याच्या वडिलाचं स्थान. सीट लॉजिक हिअर, तर्क बघा इथं कसा केलाय. कोणाच्याही कुंडलीवरून त्या व्यक्तीचं 10वं स्थान म्हणजे त्याच्या वडिलाचं स्थान, कर्मस्थान. आता हे चौथं स्थान आपण पाहिलं तर इथून 10वं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, हे चतुर्थाचं 10वं स्थान म्हणजे तनुस्थान. मग चतुर्थ म्हणजे माता आणि त्याचं 10वं स्थान म्हणजे आईची वडील, असा तर्क इथं केलाय. प्रत्यक्षात फलित पाहत असताना त्याचा अनुभव कितपत येतो हे ज्याचं त्याने पडताळून पाहायचंय. दुसरं एक विधान केलं आपण की वडिलांची आई, वडील इथे पाहिजे, आणि इथून चौथं स्थान 1 2 3 4, वडिलांची आई. भागीदारी पती किंवा पत्नी आपण 7व्या घरावरून पाहतो, आणि 7व्याचं 7वं म्हणून भागीदाराचं किंवा प्रतिस्पर्ध्याचं 7व्याचं 7वं, ह्या 7व्याचं 7वं 1 2 3 4
5, 6, 7 हे स्थान आहे. म्हणून ह्याच्यावरून भागीदाराची पत्नी किंवा पती आणि ह्याच्यावरून आपण प्रतिस्पर्धी पाहतो. म्हणून प्रतिस्पर्ध्याची पत्नी किंवा पती हे तनुस्थानावरून पाहावं असा संकेत आहे. लोक विचारतात, आपल्याला तर्काने त्याचं उत्तर द्यावं लागतं. परंतु हे 16 आणे किंवा 100% बरोबर येईल असं नाही. जेवढं हे तनुस्थान म्हणजे लग्नस्थान, लग्नेश कुठं आहे याच्यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याचा अंदाज बांधता येतो. तेवढा अचूक अंदाज आपल्याला त्या व्यक्तीच्या आईचे वडील किंवा वडिलांची आई एवढा परफेक्ट बांधता येणार नाही. हा शेवटी तर्क आहे. शरीर क्षमता पाहिली याच्यावरून, म्हणजे मी रोज 100 बैठका काढू का, 50 जोर काढू का, त्याचं उत्तर येतं आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ते मात्र कळू शकतं. शरीर क्षमता कळते. म्हणजे पहिल्या स्थानावरून काय काय पाहिजे हे आपल्या लक्षात आलं. आता या स्थानाला उद्दीपित करणाऱ्या बाबी जास्तीत जास्त इथं असतात. तो वेगळाच विषय. इथे असणारा ग्रह 7व्या दृष्टीनं समोर पाहतो. तसंच तनुस्थानावर अजून कोणाची दृष्टी आहे का? समजा इथे एखादा मंगळासारखा ग्रह आहे, तर तो तनुस्थानावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8वी दृष्टी टाकतो. मग त्या व्यक्तीच्या प्रकृतीविषयी आपल्याला पुन्हा नीट अंदाज बांधता येतो. म्हणजे पहिल्या घरावरून काय काय पाहायचं हे पाहिल्यानंतर आपण आता ह्या दुसऱ्या घराकडे जाऊ. याला धनस्थान सुद्धा असं म्हटलंय. नंतर हे स्थैर्याचं स्थान आहे. एकूण आयुष्यात स्थैर्य मिळेल किंवा नाही, कधी मिळेल. आता अलीकडच्या या यंत्रयुगामध्ये मी कुठे स्थिर होईल हा अनेक तरुणांकडून अनेक वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. माझे आई वडील अमक्या अमक्या गावात आहेत, माझं शिक्षण असं झालंय, माझी बायको एवढं शिकले किंवा माझा नवरा ह्या क्षेत्रात आहे, मी कुठं स्थिर होईल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या दुसऱ्या घरावरून देता येतं. तिथे असणारा ग्रह, त्या दुसऱ्या घराचा स्वामी, त्या दुसऱ्या घरावर असणाऱ्या ग्रहांची दृष्टी वगैरे. मग दुसऱ्या स्थानावरून काय काय पाहायचं? परंपरागत चालत आलेली स्थावर इस्टेट, स्वतः मिळवलेली नव्हे, परंपरागत चालत आलेली इस्टेट, आयुष्यातील एकूण स्थैर्य प्राप्तीचे घटक, त्यानंतर दीर्घ मुदतीच्या ठेवी. आता अलीकडे तो प्रकार कमी झालाय, परंतु 31-40 वर्षापूर्वी दाम दुप्पट योजना 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी अशा ठेवी ठेवल्या जात असत, अजूनही ठेवतात. तर त्याचा बोध आपल्याला दुसऱ्या स्थानावरून होतो. आपल्या कुलपरंपरा, कौटुंबिक चालीरीती, कुलदैवत, फार असं होते, सगळा प्रयत्न करते, अमकं होते, पण काही कुठे यश ये नाही. पहा, आमचं काही कुठं चुकतंय का, चुकलंय का? मग बरेच ज्योतिष सांगते, तुम्ही कुलस्वामीचं असं राहिलंय, कुलदेवतेचं तुमचं तसं राहिलंय. तर ते कुठून पाहायचं? दुसऱ्या स्थानावर. डोळे व्यक्तीचे, मान,
अन्न ग्रहण, इथं अन्न पदार्थ पण पाहिले जातात आणि अन्न ग्रहण, दागिने, तो भाग पुन्हा वेगळा. इथे शुभ ग्रह असतील तर काय, क्रूर ग्रह असतील तर काय. काही लोकांना दागिने लाभतात, काही लोकांना दागिने लाभत नाही. त्याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या स्थानावर भेटतं. जड जवाहीर, शेअर बाजार हा एक महत्त्वाचा घटक आहे सध्या. उंची कपडे, मौल्यवान वस्तू आणि विशेष म्हणजे पतीच्या किंवा पत्नीच्या मृत्यूच्या वेळी असणारी स्थिती ही दुसऱ्या स्थानावरून कळते. बऱ्याच वेळेला म्हणते एखादी स्त्री आपल्याकडे आलेली असते, नवऱ्याला काय झालं काय कळत नाही परंतु तो वारला, किंवा बायकोला काय झालं काही कळत नाही परंतु ती वारली. तर त्याची उत्तर आपल्याला त्या व्यक्तीच्या धनस्थानावरून येते. त्याच्याचबरोबर भागीदाराचं आरोग्य सुद्धा त्याच्यावर पाहिलं होतं. का तर मगाशी सांगितल्याप्रमाणे भागीदार इथे आणि याचं अष्टम स्थान हे पडलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 ते भागीदाराचं अष्टम स्थान झालं. पण भागीदाराची स्थिती, आरोग्य हे धनस्थानावरून पाहिलं जातं. दुसरी गोष्ट मी पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण करणार आहे. विद्यावेतन म्हणजे स्कॉलरशिप. बऱ्याच वेळेला जातीवरून मिळालेली सवलत आहे, वडिलांच्या नोकरीवरून मिळालेली सवलत आहे शिक्षणामध्ये फीची, परंतु काही लोकांना ती मिळू शकत नाही. स्कॉलरशिप म्हणतो त्याला, विद्यावेतन म्हणतो आपण मराठीमध्ये. ते दुसऱ्या स्थानावरून पाहिजे. स्टायपेंड हा प्रकार अलीकडे बंद झाला परंतु जुन्या काळामध्ये होता. शिकत असताना एवढं तुम्ही शिका, हा कोर्स करा, तो कोर्स करण्यासाठी तुम्हाला महिन्याला एवढं मानधन दिलं जाईल, तो प्रकार. दुर्दैवानं काही जोडप्यानं मुलं होत नाहीत, कोणाला अनेक मुलं असतात, मग त्यांना दत्तक घ्यावा का, घेतला तर लाभ येईल का. म्हणजे दत्तक घेणे किंवा दत्तक देणे ही बाब आपल्याला दुसऱ्या स्थानावरून कळते. आणि फार दीर्घकाळ टिकणाऱ्या योजना आहेत त्याची आखणी दुसऱ्या स्थानावरून कळते. आपली जीभ, आपलं बोलणं, आपला आवाज, बऱ्याच गायकांच्या कुंडलीमध्ये धनस्थान पाहिलं जातं, ते शुभ स्थितीमध्ये असतं. आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन म्हणलं तर कौटुंबिक विद्या म्हणजे परंपरागत चालत आलेली विद्या, कोणाची जातीवरून आहे, कोणाची कलेवरून आहे. बडगीचा पोरगा, टेलरचा पोरगा, अशी कौटुंबिक विद्या. वक्तृत्व, बोलण्याची कला. व्यवसायाच्या बाबतीत म्हणलं तर खानावळ, खाद्यपदार्थ आणि राजकारण हे दुसऱ्या स्थानावरून काही अंशी पाहिलं जातं. राजकारण संपूर्ण नाही, राजकारण पाहिला दुसरं, 6वं आणि 10वं स्थान सगळंच बघावं लागतं. त्याच्याबरोबर चंद्र, रवी वगैरे. परंतु अनेक घटक जे बघायला लागतात त्यापैकी धनस्थान हे एक राजकारणाला पाहिलं जातं. कुणी अगदी सुरुवातीपासून मरेपर्यंत एकाच पक्षाशी एकनिष्ठ असतात, सदस्यत्व असतं त्या पक्षाचं. काही लोक मधनच पक्ष सोडून जातात. हा जो सगळा प्रकार आहे तो त्या व्यक्तीच्या धनस्थानावर आपल्याला कळतो. धनस्थानाला दुसरी नाव आहे संस्कृतमध्ये वाक. वाक म्हणजे बोलणे, वाचा. भुक्ती, कैश्य, द्रव्य, अर्थ, भुवीन, नयन, स्व
आणि कुटुंबस्थान एवढी नावं धनस्थानाला किंवा दुसऱ्या घराला, दुसऱ्या भावाला आहेत. अर्थ त्रिकोण एकूण 4 त्रिकोण आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पहिले, 5वे आणि 9वे हा धर्म त्रिकोण झाला. दुसरे, 6वे आणि 10वे हा अर्थ त्रिकोण झाला. म्हणजे धनस्थान हे अर्थ त्रिकोणातले एक महत्वाचं स्थान आहे. नाउ कम टू द थर्ड हाऊस. तिसऱ्या स्थानाकडे या. तिसऱ्या स्थानाला इतर असणारी नावं सहज. सहज म्हणजे आपण सहजावारी अशातला अर्थ नव्हे. सहेन जायती इति सहजः म्हणजे एकाच कुशीतून जन्मात आलेली व्यक्ती, त्याला सहज म्हणायचं. जुन्या काळात सावत्रपणा, सखेपणा होता आणि सहज म्हणजे एकाच कुशीतून जन्माला आलेली व्यक्ती म्हणजे त्याची पाठीवरची बहीण भावंड हे बंधुस्थान, त्याला सहज स्थान पण म्हणतात. भ्रात्य, दुश्चिक्य, सहोदर, कर्ण, भ्रातृस्थान, बंधुस्थान, दरिचक्य, विक्रम, वीर्य, धैर्य, कर्म, सह आणि पराक्रम एवढी तिसऱ्या स्थानाचे नाव आहे. या तिसऱ्या स्थानावरून काय काय पाहायचंय तर त्या व्यक्तीचा पराक्रम, लहान भावंडे, एकूण ग्रॉस टोटल त्याचं कर्तृत्व, दूरच्या प्रवासाचं नियोजन, कारण इथे लांबचे प्रवास पाहिले जातात आणि इथे त्याचं नियोजन पाहिलं जातं. म्हणून दूरच्या प्रवासाचं नियोजन, महत्वाच्या कामाची जबाबदारी, हातावरल्या औषधाउपचार महत्वाचे कारण इथं हात पाहिले जातात. साहित्य लेखन, दळणवळणाची साधने, कान, फार मोठी रक्कम, छोटे प्रवास आणि एकदम सर्व कुटुंबाचा आणि एकूण घटकांचा बोध हा तिसऱ्या स्थानावरून होतो. फार ग्रहांची गर्दी तिथं असेल तर त्या व्यक्तीला फारशी चांगली फळं भेटणार नाहीत, कारण त्याला अनेक क्षेत्रामध्ये थोडं थोडं काम करावं लागेल. हा फलिताचा विचार नंतरचा आहे. आणि काम त्रिकोण जो म्हटलं जातं आपण, तिसरा, 7वं घर आणि 11वं घर, त्यातलं ते महत्वाचं एक अंग आहे. काम त्रिकोण हे महत्वाचं घर आहे, त्रिकोणातलं एक महत्वाचं स्थान आहे. नाउ कम टू द फोर्थ हाऊस. चौथ्या स्थानाकडे. चौथ्या स्थानाला सुखद पण म्हणतात. सुख, सुहृद, बुद्धी, स्तन, माता, आंबा, विद्या, तुरीय. तुरीयचा अर्थ फार मोठा गंभीर आहे. तुरीय अवस्था वगैरे म्हणतो ते आपण, ते तुरीय. वाहन, वेश्म, क्षेत्र. क्षेत्र म्हणजेच जुन्या भाषेमध्ये जमिनीला क्षेत्र म्हणायचे. भू म्हणजे जमीन, जल, पाताल, रुधी, हिंबुक, क्षिती, विद्या, यान, अंबू, गेह, मित्र आणि उदक एवढी नाव आहेत, त्याला वेगळी वेगळी. त्यात एकाच अर्थाचे अनेक शब्द आले. पाण्याच्या संदर्भात जलस्थान, उदकस्थान, अंबुस्थान, अंबू म्हणजे पाणी, आणि विद्यास्थान पण चतुर्थ स्थानावरून विद्या पाहतात. आता पंचमावरून पण पाहतात आणि चतुर्थावरून पण पाहतात. तर पंचमावरून पाहिली जाणारी विद्या वेगळी, चतुर्थावरून पाहिली जाणारी विद्या वेगळी. चतुर्थ स्थानावरून उच्च विद्या विभूषित किंवा आजच्या भाषेमध्ये त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणूया.
SSC HSC 10वी 12वी ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण आपल्याला इथं पाहता येतं. आणि त्यापेक्षा पुढचं शिक्षण असेल, काय आधुनिक शिक्षण असेल, तांत्रिक शिक्षण असेल तर ते 4थ्या घरावरून पाहता येतं. आणि आईचं स्थान याला मातृस्थान पण म्हणतात. शेती, वाहन, जनावर, आई. नंतर पंचम स्थान, याची नावं पहा. सुत, संतती स्थान, पुत्रस्थान, तेच ती पुन्हा आलं. धी म्हणजे बुद्धी, देवराज्य, विद्या, आत्मज, आत्म्यापासून निर्माण झालेला आत्मज म्हणजे स्वतःची संतती. तनुज, स्वतःच्या शरीरापासून निर्माण झालेला तनुज. मती, पितृनंदन, पूर्वपुण्याई आणि पंचम स्थान पण म्हणतात. या पंचम स्थानावरून काय पाहायचंय? प्रतिभा, बुद्धी, उदय किंवा प्रगती, संतती, विद्या, परीक्षा, पदवी, शील, मंत्र, ग्रंथ, कर्तृत्व, चातुर्य, नीतिमत्ता, प्रेमळपणा, उपासना, दैवत, पचनसंस्था, कर्मयोग, मनोरंजन. नीट मनोरंजन पंचम स्थानावरून पाहतात. विख्यात अभिनेते अभिनेत्री कुठल्या भाषेतले असू देत ते, आणि खेळामध्ये असणारे प्रावीण्य, यावेळी त्यांचं पंचम स्थान बलवान असेल तर फार चांगलं असतं ते. उत्पादनक्षम शेती, त्यानंतर नवनिर्मितीचे शिक्षण, काहीतरी निर्माण करणारं जे शिक्षण, थोडक्यात कारखानदारीचं. शारीरिक बाबतीत म्हणतो लिव्हर, योगविद्या, आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये आकस्मिक होणारा धनलाभ. मनोरुग्णता महत्वाची या पंचम स्थानावर पाहिली जाते. धार्मिक संस्था आणि काही प्रमाणात वडिलांचे नुकसान, कारण वडिलांचं स्थान हे त्याचं अष्टम स्थान हे झालं. मग वडिलांचं काही नुकसान जर होणार असेल तर त्याचा बोध आपल्याला या स्थानावरून होतो. इथं जर शुभग्रह असतील तर शक्यतो अशा बालकाच्या वडिलांचं नुकसान होत नाही. आता षष्ठ स्थानाकडे या. याला रिपुस्थान सुद्धा म्हणतात. रिपू म्हणजे शत्रू. रिपू, शत्रुस्थान, रोगस्थान, शस्त्रस्थान, शत्रू, वैरी, एका वर्षाचे शब्द. भय, क्षत, व्याधी, अरी, भंग आणि क्रोध, ही त्याची वेगळी वेगळी नाव आहेत. याच्यावरून काय काय पाहिलं जातं षष्ठ स्थानावरून? 6 रिपूपैकी 2 महत्वाचे शत्रू, लोभ आणि मत्सर. शस्त्रस्थान बिघडलं असेल तर माणसं लोभी असतात, मत्सरी असतात. लोभ, मत्सर, रोग, हितशत्रू, गुप्तशत्रू. शत्रूचे पण 2 प्रकार आहेत, हितशत्रू आणि गुप्तशत्रू. उघड शत्रू इथं आणि गुप्तशत्रू इथे. सावत्राई, मामा मावशी, शत्रूचा नाश, मानवी भय इथून पाहिलं जातं. इथं अत्यंत क्रूर ग्रह असतील तर मनुष्याकडून त्यांना धोका होतो. त्यानंतर मेडिकल फील्ड, कायदा क्षेत्र, नोकर आणि विशेष करून हाताखालच्या व्यक्ती, क्रूर व्यक्ती, गुन्हेगार व्यक्ती, चोर, खून, दरोडा, विश्वासघात. इथे नेपच्यून सारखा ग्रह असेल भावावर उदित, नक्की अशा माणसाचा विश्वासघात होतो. शिवाय प्रवासात होणारं नुकसान, ओटीपोटी म्हणजे साधारण बेंबीच्या खालचा भाग, याच ओटीपोटीवर होणारी शस्त्रक्रिया, गुप्त कारवाई. काही लोकांच्या बाबतीत गुप्त कारवाया घडतात, काही लोक गुप्त कारवाया करतात. तर हे सगळं या
6व्या घरावर पाहिजे. आणि अर्थत्रिकोणातलं महत्वाचं स्थान आहे. अर्थत्रिकोण आपण मगाशीच पाहिला, 2, 6, 10 हे आकडे नव्हे, हे स्थान दुसरं, 6वं आणि 10वं याला अर्थत्रिकोण म्हणतात. आता हे चांगलं असेल तर अर्थत्रिकोण का चांगला, तर इथं आपण अनारोग्य पाहतो, आणि अनारोग्य नसेल तर आपोआप खर्चाचं प्रमाण कमी येतं. जर दवाखाना मागं लागला नाही, कोर्ट कचेरी मागं लागली नाही, चोऱ्या झाल्या नाहीत, आपल्यावर दरोडे पडले नाही, आपल्या आर्थिक लुबाडणूक किंवा फसवणूक झाली नाही, तर आपली आर्थिक स्थिती चांगली राहते. निदान मिळेल तेवढं शिल्लक राहतं. म्हणून ह्यातला अर्थत्रिकोणातलं एक स्थान आहे. आता हे 7वं स्थान. 7व्या स्थानाला असणारी दुसरी नावं जायास्थान. जाया म्हणजे पत्नी, जामित्र, कामस्थान, गमन, कलत्र. पत्नीला दुसरं नाव कलत्र आहे. स्त्री, स्मर, मन्मथ. मन्मथ म्हणजे काम. अष्ट. अष्ट का म्हटले तुम्हाला नंतर सांगतो. त्यानंतर मद, अंगात असणारी मस्ती, त्याला मद म्हणतो आपण. मदन, निवृत्ती, व्यक्ती आणि संपत. संपत म्हणजे संपत्ती किंवा जन्मसंपत. विपत्क्षेम ह्या एक सूत्र आहे, त्यातलं संपत म्हणजे कल्याण करणारं. तिथे अष्ट का म्हटलंय, तर जन्मवेळेला उदित असणारी राशी ही, इथलं हे घर, आणि नेमकं त्याच्या समोरचं 180 अंशाचं म्हणजे हे घर. म्हणजे हे उदित स्थान आणि हे अष्टस्थान, म्हणून हे सप्तम स्थानाला अष्टस्थान सुद्धा म्हटलंय. आता अष्टम स्थानावर काय काय पाहिजे बघा. अजून सप्तम स्थानावरून व्यसनाचे परिणाम सुद्धा पाहिले जातात. कारण व्यसन याच्यातून पाहिलं जातं मूळ, आणि त्याचं अष्टम हे पडतं बघा. अष्टम 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. मग एखादी बाब आणि त्या बाबीचा दुष्परिणाम, बाब अष्टमावर स्थानावरून आणि बाबीचा दुष्परिणाम त्याच्या 8व्या स्थानावरून. व्यसन इथून पाहायचं आणि त्याचं दुष्परिणाम इथे पाहायचं. आता अष्टम स्थानाकडे या. हे 8 आकडा आहे म्हणून नव्हे, हे घर 8वं कोपऱ्यातले. इथं कुठला आकडा येऊ शकतो आपल्या जन्मवेळेनुसार, त्याला मृत्यूस्थान म्हणतात. तसंच मृत्यू केव्हा येतो, आयुष्य संपलं मृत्यू आला, म्हणून त्याला जीवित स्थान किंवा आयुस्थान सुद्धा म्हणतात. छिद्र, याम्य, लय, रंध्र, रम, विनाशन, पराभव, मृती, बंध, निधन आणि च्युती. च्युती होणे म्हणजे त्यातून बाजूला होणे, आपण आपल्या जगातून बाजूला व्हायचं. त्यातच अष्टम स्थान. याच्यावरून काय काय पाहायचं, मृत्यू, अपमृत्यू, एकूण आयुष्य, अल्पायुषी, दीर्घायुषी, मध्यायुषी वगैरे, चिंता, पीडा, गुप्तधन. आता हा विषय माग जुन्या काळात असायचा. एखाद्या घराचा पाया खांदाला गुप्तधन सापडलं वगैरे. आता हा विषय नाही, कारण आता बँकेत माणसं घरात पुरून कुणी ठेवत नाही. पण माझं 8व्या स्थानावरून गुप्तस्थान पाहिलं जायचं. अचानक धनलाभ किंवा कमी श्रमात जास्त धनप्राप्ती, विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्ती, या 8व्या स्थानावरून पाहिजे. त्या व्यक्तीच्या जीवनावर नैसर्गिक आपत्तीचा कमचा परिणाम होणार आहे. अजून जीवनाची दुसरी एक लक्षात घ्या, ज्याला इष्टापत्ती आपण म्हणतो. भूकंप झाला, महापूर आला, फार मोठा दुष्काळ पडला, नैसर्गिक आपत्ती. काही लोकांना या नैसर्गिक आपत्ती अतिशय फायदेशीर ठरतात.
व्यापारी वर्ग असो किंवा काही इतर काही लोक असो, तर नैसर्गिक आपत्ती या 8व्या घरावरून पाहायच्या. कोर्टस्थान, देहदान या स्थानावरून पाहिलं जाते. आणि विशेष म्हणजे आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीकडून जर काय अपेक्षा करायच्या असतील त्या व्यक्तीला, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या 8व्या स्थानावरून काढतात. तिथे फार शुभ ग्रह असतील तर अशा व्यक्तीला त्याचे जिव्हाळ्याचे व्यक्ती, मग जिव्हाळ्याची व्यक्ती कुणी असेल, आई असेल, बाप, बहीण, बायको, मुलगा, कुणी असेल. आणि लैंगिक शस्त्रक्रिया हा महत्वाचा भाग इथं पाहायचा आहे. क्रौर्य, लाचलुचपत इथं पाहायचं आहे. आणि मोक्ष त्रिकोणातले एक स्थान आहे हे 4, 8, 12 या घरांना मोक्ष त्रिकोण म्हणतात. पैकी 8 हे मोक्ष त्रिकोणातलं स्थान आहे. 9वं स्थान याला भाग्यस्थान म्हणायचं. धर्मस्थान, गुरु ग्रहस्थान, गुरुस्थान, शुभ, तप, विभू आणि पुण्यस्थान पण म्हणतो. याच्यावरून आपल्याला धार्मिक आचरण, तीर्थ म्हणजे तीर्थयात्रा, दूरचे प्रवास, परदेश गमन, काही अंशी वडील, पितर पण पाहिले जातात, वृद्ध व्यक्ती पाहिल्या जातात, गुरु पाहिला जातो. याच्यावरून स्वतःचं नाक, उच्च शिक्षण जसं 4थ्या घरावरून पाहतात तसं 9व्या घरावरून पण पाहतात. वेदविद्या, सूड, भावजय म्हटलं जात. भावजय जास्त करून आपल्याला अनुभवायला येणार नाही, कारण हे तृतीय स्थान म्हणजे भाऊ, आणि तृतीयाचं सप्तम म्हणजे हे, म्हणून भावाचे बायको म्हणून ह्याला भावजय स्थान म्हटले आपण. भावजय. त्यानंतर धर्मांधता ही फार महत्वाची बाब ह्याच्यावर पाहिली जाते. माणूस कितपत धर्मांध येते. आणि धर्मत्रिकोणातले एक स्थान आहे 1, 5, 9 याला धर्मत्रिकोण म्हणतात. नंतर दशम स्थान याला कोणी पितृस्थान म्हणतात. मानास्पद, जनक, कर्मस्थान, व्यापार, मेषूरण, मध्य, मान, ज्ञान, राज, अस्पद, आज्ञा, ख म्हणजे आकाश, अंबर म्हणजे सुद्धा आकाश, गगन म्हणजे पण आकाश, नभ म्हणजे पण आकाश, व्योम म्हणजे पण आकाश, यात्रा, शासन, पिता आणि सत्ता या स्थानावर पाहायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर असेल तर दशम स्थानावरून झोप पाहिजे माणसाची. हा महत्वाचा विषय आहे. आणि त्याच्यावर बाकीचे काय काय गोष्टी पाहिल्या जातात. राजकारण, शासनाशी होणारे करार, शासकीय अधिकारी, व्यापार व्यवसाय, नोकरी, सामूहिक कार्य किंवा समाजकारण, निवडणुकात भाग घेणं, मान सन्मान, राजाश्रय, ग्रहावर पण पाहायचा, स्थानावर पण पाहायचा राजाश्रय, शासकीय सवलती, नोकरीतील चढ उतार, इथे पण पाहिजे, इथे पण पाहिजे, जास्त करून इथे पाहिजे. नोकरीतील चढ उतार, इथं जर नेपच्यून सारखे, हर्षल सारखा, शनी सारखा ग्रह असेल तर नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये चढ उतार होतात. अधिकार, दुर्ग म्हणजे किल्ले, सासू, बायकोची आई किंवा नवऱ्याची आई. त्यानंतर निसर्गाने टाकलेली जबाबदारी ह्याच्यावर पाहतात. जन्मताच हा फार थोडा वेगळा भाग आहे. हा त्या बालकाचा क्रमांक पहिला करायची जन्मताना, पाठीवर 1-2 भाव असतात आणि आई वडील निर्वर्ततात किंवा त्यांचा आधार तुटतो. त्यांना सांभाळण्याची जी जबाबदारी, त्याला नैसर्गिक जबाबदारी म्हणतो आपण, ती या स्थानावरून पाहिली जाते. आणि प्रारब्धानं नेमून दिलेलं काम, संचित आणि प्रारब्ध यामध्ये फरक आहे. एकूण फार मोठी साठवलेली रक्कम आयुष्यभर संचित, आणि त्यातलं थोडं ह्या जन्मापुरतं जे का आपल्याला करायचं ते प्रारब्ध. त्यानं नेमून दिलेलं काम, आसमानी संकट, सांपत्तिक स्थिती, गुडघा आणि अर्थप्राप्तीचे स्थान 2, 6, 10 हा अर्थ त्रिकोण आहे.
नंतर एकादश स्थान, त्याला लाभस्थान म्हणतात. आगम, आवक, प्राप्ती, अनुज, उपांत्य, भव, आय, तप, अय, मित्र. लाभस्थानावरून भावंडे पण पाहतात. ह्याच्यामध्ये काय, इथे आपण पैसा पाहिला, इथे कर्तृत्व पाहिलं, पण इथं प्रारब्ध कर्म पाहिलं. इथं मात्र काय आहे तर स्वतःच्या कर्तृत्वानं मिळणारा पैसा आहे, स्वश्रमार्जित. उत्पादनाचा नवीन मार्ग, रोख रक्कम, मित्र, थोरली बहीण भाऊ कसे ते 11व्या स्थानावर कळतं आपल्याला. सून, जावई, मौल्यवान वस्तू मिळणे, मानसिक आनंद, कानावरचे आणि हातावरचे औषधोपचार. इथं कान पाहतात, हात पाहतात, इथं सुद्धा कान पाहतात आणि हात पाहतात. त्यानंतर केलेल्या श्रमाचं चीज होतंय का नाही. काही माणसं नुसतं राबत राहतात, मरतात, कष्ट करतात, त्याचं चीज होत नाही. त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. आणि लाभस्थानातलं एक ते महत्वाचं ठिकाण आहे. आता 12वं म्हणजे शेवट. त्याला कोणी व्ययस्थान म्हणतात, कोणी रिष्प म्हणतात, अंत्यभ, रिफ, द्वादशक, अंत्य, हानी, पितृगोत्र. पितृगोत्र म्हणजे काका आणि आत्या, वडिलांचे भाऊ आणि बहीण. इथं मामा मावशी, आईची बहीण भाऊ, आणि इथे वडिलांची बहीण भाऊ, काका आणि आत्या. कैद, दंड, 7 वर्ष शिक्षा झाली, 3000 रुपये दंड झाला, तो सगळा प्रकार ह्या घरावर आहे. याच्यावरून काय काय पाहिजे. शय्या सुख म्हणजे अंथरुणावरचं सुख, गाड्या गिरजावर लोळतोय का तटकारावर लोळतोय का गोंगड पांघरून झोपतोय. परदेश गमन, झोप काही अंशी, खर्च, पीडा, आपत्ती, कर्ज, दंड, कुकर्म, वाईट कामं त्या माणसाच्या हातने का होत आहेत काय तिथे पाहिजे. रुग्णालय, तुरुंगवास, बंधन योग, फरारी होण्याचे पण योग, दात आणि दाढा. इथे जर मंगळ असेल तर त्याची 8वी दृष्टी इथं पडते. अशा माणसाला नक्की दाताचे आणि दाढाचे विकार असतात. वचन देणं, महत्वाच्या कागदपत्राचं लिखाण, मौखिक आरोग्य. काही लोकांच्या तोंडाला विनाकारण घाणवास येतो, तर तो जो प्रकार आहे तो 12व्या घरावर पाहायचा. वाईट कामात मदत करणं, तळपाय, व्यसन, दीक्षा घेणे, गुरुमंत्र घेणे, आणि विशेष म्हणून फौजदारी खटले, झोपण्याची जागा आणि रोगी माणसाशी संपर्क, जेव्हा आपण संसर्ग म्हणतो तो. आणि मोक्ष त्रिकोणातला एक भाग आहे हा 4, 8, 12 हा मोक्ष त्रिकोण आहे. अशा पद्धतीनं कुठल्या स्थानावरून काय पाहिजे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पुन्हा हे घर आकडा म्हणत नाही आपण, पहिलं, 5वं, 9वं धर्म त्रिकोण. आता इकडं आकडा एक आहे पण ठीक आहे, जे कुठला जरी आकडा असला तर हे पहिलं घर, 5वं घर, 9वं घर धर्म त्रिकोण. दुसरं घर, 6वं घर, 10वं घर अर्थ त्रिकोण. तिसरं घर, 7वं घर, 11वं घर काम त्रिकोण. 4थं घर, 8वं घर आणि 12वं घर मोक्ष त्रिकोण. आता या राशींलाच काही काही अजून वेगळी नाव आहेत. राशी 12 आपल्याला माहिती आहे. याच राशींना इंग्रजीत पण नाव आहे, ती वेगळीच. बहुतेक आता ती इंग्रजीतली नावं प्रचलित आहेत.
ऑनलाईनवर किंवा कुठं भविष्य बघताना वगैरे ते इंग्रजी त्रास लिहिलेले असते त्याची पण आपल्याला माहिती पाहिजे. संस्कृतमध्ये एकेका राशीला अनेक नाव आहेत, तेवढी फक्त आपण 2 मिनिटात पाहूया. मेष राशीला अज, अज म्हणजे मेंढा, बोकड, अज म्हणजे. छाग, आवी, आद्य, वस्त, क्रिय, तुंबर, ओज आणि प्रथम. ओज या शब्दाला फार महत्व आहे. ओजक्षय हा जर विकार झाला माणसाला तर थोड्या दिवसाचा सुट्टी असतो तो. धनुष्ठा मेष राशीमध्ये तो प्रकार आपल्याला पाहता येतो, म्हणून त्याला ओज पण दुसरं नाव आहे. ओजस्वी भाषण आपण म्हणतो, त्यातलं ओज. वृषभ राशी नावं पहा: उक्ष, गौ, ताबूर, गोकुळ, गाव, ताबुरी आणि द्वितीय. द्वितीय म्हणजे दुसरी रास. मिथुन राशीची नावं: द्वंद्व, युग्म, नृयुग्म. युग्म म्हणजे जुळं. तिचं राशीचं चिन्ह सुद्धा तसंच आहे राशी चक्रामध्ये. जुतुम, यम, युग, जित्म, वौनिक, वीणा, मन्मथ आणि तिसरी रास. कर्क राशीची अनेक नावं: कर्कट, कुलीर, कर्काटक, कर्की आणि चतुर्थी. रामायण वगैरे वाचताना आपल्याला शब्द बऱ्याच वेळेला येतात. रामानं पूर केव्हा बांधायला चालू केला, का महाभारत युद्धाच्या वेळेला कुठला ग्रह कुठं होता, कुठली रास कुठं होती, त्यावेळेला याचा आपल्याला उपयोग होतो. सिंह राशीची नावं: कष्ठीरव, मृगेंद्र, मृगेंद्र म्हणजे सिंह, केसरी, हरी, लेय, केहरी आणि पंचम. पंचम म्हणजे 5वी रास. कन्याला पाथोन, कन्या, रमणी, तरुणी, अबला, स्त्री, प्रमदा, अंगना, श्रीबाला, युवती, योषित. तुळा राशीची बाकीची नावं: तौली, वणिक, जूक, घट, तुलाधर. वृश्चिक राशीची नावं: अली, अष्टम, कौपी, कीट, सरीसृप. सरीसृप म्हणजे सरडा, सरपटणारे प्राणी आणि क्रौप्य. धनुराशीची नावं: धन्वी, चाप, शरासन, तौक्षिक, धनुष, धन, कोदंड, चापधर. चाप म्हणजे बाण. धनुर्धर, धनु म्हणजे धनुष्य. धनु धार येते ती धनुर्धर हा. हय, हय म्हणजे घोडा आणि कारमुक. मकर राशीची नावं: मृग, मृगास्य, नरू, आकेकर. कुंभ राशीची नावं: घट, घट म्हणजेच डेरा वगैरे म्हणतो आपण, भांड्याला सुद्धा घट म्हणतात. तोय घर, तोय म्हणजे पाणी, पाणी साठवलेले वस्तू म्हणजेच कुंभ. रुद्रोगो, कलश, जलधर, जलमधार येते जलधरा, पाणी साठवून ठेवणारा जलधर. नीरधर, नीर म्हणजे पाणी. कुंभधर, कुंभ म्हणजे डेरा. मीन राशीची: मीनाली, मत्स्य, पृथुरोम, झष, रिष्प, अंतम, शफरी, अंत्य, क्षेत्र आणि वृक्ष. वृक्ष म्हणजे झाड नव्हे, वृक्षाचा त्यातलं वृक्ष. अशा राशीची पण वेगळी वेगळी नाव आहे, स्थानाची पण वेगळी वेगळी नाव आहे. कुठल्या स्थानावरून आपल्याला काय पाहायचं हे सुद्धा आपण पाहिलं. आता थोडं म्हणता म्हणता आपल्याला आज 12 घरांची माहिती मिळाली. प्रत्येक घरावरून काय करा. आणि पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये ते एकच असत नाही. इथं कोणाच्या कुंडलीमध्ये 1 पासून 12 पर्यंत कुठला आकडा असू शकेल. इट डिपेंड्स अपॉन द डेट अँड टाइम ऑफ बर्थ, हे लक्षात घ्या. आणि सहजावारी कुंडली चुकली का बरोबर आहे. पाण्याची एक छोटी पद्धत सांगतो, अगदीच सहजावारी. समजा
सूर्योदयाच्या आसपासचा जन्म असला आणि एखाद्याच्या कुंडलीमध्ये सूर्य इथं लिहिला गेला असला, कुंडली चुकीची म्हणून आपण सांगायचं. कारण कुणाच्या कुंडलीमध्ये सूर्योदयाला पूर्वेला सूर्य असतो आणि लग्न म्हणजे जन्माच्या वेळी उदित असणारे रास तिथं सूर्य असणार आहे. म्हणून सूर्योदयाच्या मागं पुढे इथं सूर्य आहे, इथं सूर्य असतंय, इथं सूर्य आहे, मध्यरात्रीला इथं सूर्य आहे आणि डोक्यावर दिवस घेऊन इथं सूर्य आहे. जन्मवेळ जर माध्यमाची सांगत असेल आणि इथं सूर्य असेल त्याच्या कुंडलीमध्ये तर ती कुंडली अंदाजाने बरोबर असं समजा हरकत नाही. पण जन्म सांगतो दुपारी 12 वाजता आणि सूर्याची स्थिती कुंडलीमध्ये इथं लिहिली, कुंडली चुकीची असं आपण समजायचं. ठीक.